नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अस्मिता थोडी नाराज झालेली असते सचिनच्या वागण्यावरून. तेव्हा आता तिला सायली समजावते आणि सायली म्हणत असते की अस्मिता ताई, त्यांना काहीतरी कामाचा प्रेशर असेल, त्यामुळे ते असं वागले असतील. आणि असं बोलून तिची समजूत घालते. तेवढ्यातच प्रिया तिथे येते. प्रिया ही म्हणते की मीही काही बाळांची नाव काढली आहेत, ती प्रिंट करून तुला देते. मग आता अस्मिताला बाळाचं नाव विचारलं जातं. तेव्हा अस्मिता म्हणते की माझा विचार तर झालाय, आम्हाला नाव सांग. तेवढ्यातच ना आता प्रियाला नागराजचा कॉल आलेला असतो आणि म्हणूनच प्रिया आता फोनवर बोलायचं म्हणून लगेचच तिकडनं निघून जाते. दुसरीकडे आता सायली अर्जुन बोलत असतात. अर्जुन सायलीला म्हणत असतो की बायको, तू बरोबर बोललीस, म्हणजे तू जे बोलत होतीस ते करेक्ट आहे. आपण जरा काय ते सचिनचे चांगलं बघायला लागलो की बघितलं का त्याच्या वागण्यात लगेच बदललं. इकडे आता प्रिया आणि त्याचसोबत नागराज हे फोनवर बोलत असतात. नागराज प्रियाला धमकी देत असतो माझ्या सोडवण्याचं. काय झालं, कुठपर्यंत आलं, या सगळ्याबद्दल तो विचारत असतो. त्याच वेळेला आता प्रिया सांगत असते की काय करू, मी तुमच्यासाठी बरेच प्रयत्न करते, पण अजून तरी या सगळ्यामध्ये काही होत नाहीये. माझे प्रयत्न चालू आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जे काही सायली अर्जुनला सांगितले, कोड घातले, हे मला कळणार नाही असं वाटत का? इकडे आता सायली आणि अर्जुन रूममध्ये बोलत असतात. त्याच वेळेला सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही भावनेच्या ओघाओघात नागराजला बोलून तर गेलात नाही ना, की आपण या सगळ्या सत्यापर्यंत पोहोचलो आहे ते. त्यावर आता सायलीला अर्जुन म्हणत असतो की मी काय मूर्ख आहे का, या सगळ्या गोष्टी बोलायला मी का सांगू बरं? हे सगळं काही मी नाही सांगितलेल. या सगळ्या गोष्टी मला काय वेळ लागलंय का, मला कुठे काय बोलायचं हे कळत नाही असं वाटते का, असं देखील अर्जुन आता सायलीला बोलत असतो. तर दुसरीकडे नागराज आता प्रियाला सांगत असतो की तुझं काही आता खरं नाही. बघ, मी तर कोड घातले हे तुला कळले, पण ते कोड ना बहुतेक ना अर्जुन आणि सायलीला सुटलं सुद्धा आहे. कारण आज जेव्हा अर्जुनला मी पाहिलं होतं ना पोलीस स्टेशनला, तेव्हा त्याच्यामध्ये कोणती तरी वेगळी शाईन होती, वेगळी चमक होती. त्याच्या वागण्यात ना बोलण्यात ना मला जाणवत होती. आणि यावर ना मला कन्फर्म माहिती आहे की हे सगळं काही ना त्यानेच केलेलं आहे. मुळात ना मला या सगळ्या गोष्टी कळतायत. आणि त्यामुळेच आता जेव्हा या सगळ्या गोष्टी तो सांगू लागतो, तेव्हा मात्र आता प्रिया खूप जास्त घाबरते. प्रियाला आता डाऊट येऊ लागतो. प्रिया विचार करते, म्हणजे त्यांना कळलं असेल का मी तन्वीन नाही आहे ते. मग आता ही थोडी घाबरते, थोडी विधरते. त्याच वेळेला आता नागराज म्हणत असतो की बघ, आता तुला तुझं काय करायचंय ते नाही तर थोडेच दिवसात तू माझ्या बाजूला जेलमध्ये असणार आहेस. मग आता जेव्हा प्रिया फोन ठेवते तेव्हा पूर्ण प्रिया घामाघूम झालेली असते, कारण तिला आता भीती वाटत असते. तेवढ्यातच अश्विन तिच्या मागे येतो. अश्विन तर आता रोमॅन्टिक झालेला असतो आणि अश्विन मागून येऊन हळूच प्रियाला मिठी मारतो. आणि त्याच वेळेला प्रिया आता त्या अश्विनला आपल्यापासून थोडंस का होई ना लांब करत असते. पण अश्विन आता मूडमध्ये असल्यामुळे तो आता प्रियाच्या जरा जास्त जवळ येत असतो. प्रियाच्या कपाळावर ना जेव्हा तो हात फिरवतो, तेव्हा प्रियाच्या कपाळावर आता त्याला खूप असा घाम लागू लागतो. तो म्हणतो की काय झालं आहे, एवढा घाम कसा काय तुझ्या चेहऱ्यावर आलाय? मग काही झालंय का? काही नाही असं ती म्हणते. पण आता ती त्याला म्हणते की चल ना, मला निघायला हो, मला जायला हो. पण आता तो काही तिला लांब हटू देत नसतो. तो आता म्हणत असतो की सॉरी, पण मी तुम्हाला आता जाऊ देणार नाही. आणि असं बोलून तो आता तिला बेडवर झोपतो. दुसरीकडे आता सायली अर्जुनमध्ये वाद होत असतात. त्यावर आता सायलीला अर्जुन सांगत असतो की मी काही मूर्ख नाहीये. या सगळ्या गोष्टी सांगून टाकायला मला कळतात, कुठे काय बोलायचं आणि कुठे नाही ते. त्यामुळे ना माझ्याबरोबर हे करू नकोस असं देखील आता म्हटलं जातं. याबरोबर आता सायली म्हणत असते की थांबा, आताच मलाच काहीतरी करावं लागेल. आणि असं बोलूनच ना ती आता एकटीच बाहेर निघालेली असते. आणि जेव्हा ती एकटीच जात असते
ना तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं बायको, तू आता काय करणार आहेस ते तरी सांग. त्यावर मात्र आता सायली पटकन खाली निघून जाते. सायली जशी रागारागात खाली निघून जाते ना, तस आता अर्जुन विचार करतो की या बायकोला झालंय तरी काय. मग इकडे आता सायली भडकलेली असते आणि सायलीने आता हाताला धरूनच ना प्रियाला घराबाहेर काढण्याचं ठरवलेलं असतं. प्रिया म्हणत असते, पण मी केलंय काय. आणि ती आता सगळ्यांसमोर साळसूटपणाचा आव आणते. अश्विनलाही म्हणत असते की अश्विन, बघितलंस का या लोकांच्या नजरेत मी नकोच आहे. मला किती त्रास देतात बघ ना. तू या सायलीला समजव ना, इतर मला घराबाहेर काढण्याच्या तयारीतच आहे. ओ हो, बघ ना काय चालू आहे तिचं ते. असं बोलूनच ना आता मात्र थांबवायचा प्रयत्न सुरू असतो, पण काही केल्या मात्र आता ती ऐकायला तयार नसते. सरळ सरळ आता इथे वेगळंच प्रकरण घडत असतं. पण त्याच वेळेला मात्र आता अर्जुनकडे पुरावे असतात की ही तन्वी नाही आहे, तर ही बबली सदाशिव लोखंडे आहे. आणि जेव्हा हा पुरावा दाखवला जातो ना, तेव्हा मात्र आता इकडे प्रिया खूप जास्त बिथरते. प्रिया म्हणत असते की हे सगळं खोट आहे, ह्यावर विश्वास नको ठेवू. अश्विन माझ्या पाठीशी उभा राहा. मी असं काहीच केलेलं नाहीये, कोणाला फसवलं नाहीये असं देखील आता ती एकदम गयाव्या करतच बोलत असते. जेव्हा ती गयाव्या करत बोलते ना, तेव्हा मात्र आता अश्विनही तिची गय करत नाही ना. घरात इतर कोणी, घरातले सगळे जण तिला हाताला धरून घराबाहेर काढण्याच्या तयारीतच असतात. तर सायली म्हणत असते की इतके दिवस ही आपल्याला खोट बोलते, आपल्याला खोट सांगून ती या घरात राहते, पण आता तिला या घरात बिलकुलही थारा द्यायचा नाहीये. अश्विनही आता चिडलेला असतो. अश्विनही तिला म्हणत असतो की तू मला फसवलं आहेस. आताच्या आता या घरातून चालती हो, या घरात राहायच्या लायकीची सुद्धा नाहीयस तू, कारण तू सगळ्यांसोबत माझी तर खूप मोठी फसवणूक केलेली आहेस. असं देखील आता अश्विन तिला रागारागात बोलत असतो. सायली म्हणत असते की विमलताई तिची बॅग घेऊन या. मग आता विमलताई तिची बॅग घेऊन येतात. बॅगेला स्पर्श केल्यानंतर त्या म्हणतात की या बाईच्या बॅगेला सुद्धा हात लावत नाहीये असंही आता म्हटलं जातं. आणि अक्षरशः सायलीने हाताला धरून धक्के मारतच घराबाहेर तिला काढलेलं असतं. आणि जेव्हा घराबाहेर तिला काढलं जातं ना, तेव्हा आता ती खूप जास्त रडत असते आणि ती म्हणत असते की दार उघडा ना, दार उघडा प्लीज. पण आता कोणी देखील दार उघडायला तयार नसतं. मग आता प्रिया ही बाहेर बसून रडत असते. तर प्रियाला हे सगळं काही पडलेलं पहाटेच स्वप्न असतं. प्रिया दचकून उठते. तर अश्विन मात्र तिला शांत करत असतो. अश्विन तिला म्हणत असतो की काय झालं. त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते की घरात ना कोणाचाच माझ्यावर विश्वास नाहीये. मला सगळ्यांनी मिळून घराच्या बाहेर काढलंय, हेच मला स्वप्न पडलं होतं. अश्विन म्हणतो की कशाला, तू कोणाचा विचार करतेस. मी आहे ना तुझ्या पाठीशी, नको विचार करूस इतका कोणाचा. असं बोलून तो आता तिला सावरायचा प्रयत्न करत असतो. तिला पाणी वगैरे देतो. तेव्हा जाऊन ती कुठे शांत बसते आणि तो तिला म्हणतो की घरात कोणीही इतर तुझ्या पाठीशी उभं नसेल, पण मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी तुझ्या प्रत्येक प्रसंगात तुझ्याबरोबर असेल आणि तुला कधी सोडणार नाही एकटीला. असं देखील आता तो तिला बोलून धीर देऊ लागतो. तेव्हा कुठे जाऊन तिलाही बरं वाटतं. आणि जेव्हा तिला बरं वाटतं ना, तेव्हा ती अश्विनकडे एकटक बघत असते आणि अश्विनला बोलत असते की आज मी तुझ्यावर विश्वास ठेवते. मला खरं तर हे स्वप्न पडलं होतं, पण असं वाटते की माझ्यासोबत घडतंय का. मला खरंच हे लोक घरातले आपलं म्हणत नाही का. आजही त्यांनी असंच केले माझ्या स्वप्नामध्ये. अश्विन म्हणतो की काही नाही, हे तुला स्वप्न पडलं होतं, तू इतका विचार करू नकोस. दुसरीकडे मात्र आता सायली पुन्हा एकदा रूममध्ये आलेली असते. तर अर्जुन तिला म्हणतो की अगं, तू बायको कुठे गेली होतीस. त्यावर अर्जुनला सायली म्हणते की गॅस चालू होताना तोच बंद करायला गेले होते, नाही तर माझ्या लक्षात नाही राहिलं असतं, तर दूध उकरून उकरून गेलं असतं आणि याचसाठी मी गेले होते. असं देखील आता ती म्हणू लागते. मग जेव्हा अर्जुन हे सगळं बोलते,
तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते, अच्छा असं आहे, तर मला तर वाटलंच नव्हतं. मी तर विचारच करत बसले की नेमकं काय घडलं आहे. ते मला तर 2 मिनिटाला काही समजलंच नाही. मग दुसरीकडे मात्र आता अर्जुनच आणि सायलीच बोलणं सुरू असतं. आता इकडे प्रिया मात्र टेन्शनमध्ये आलेली असते, कारण तिला ते पडलेलं स्वप्न सतत तेच आठवत राहतं. आणि आता माझं काय होईल? खरंच मी सगळीकडून फसून गेली आहे का, हाच विचार ती करत असते. ती विचार करत असतानाच तिला सारखा ना इथे असणाऱ्या साक्षीचा कॉल येत असतो. मग ती आधी कट करत असते, पण नाईलाजास्तव तिला साक्षीचा कॉल हा रिसीव्ह करायलाच लागतो. साक्षी आता फोनवर बोलत असते आणि म्हणत असते की प्लीज ना प्रिया, माझं काहीतरी कर ना. सचिन आता घरातच असेल ना, प्लीज ना. त्याला मला भेटायला पाठव ना, कारण आहे ना कालपासून तो माझे कॉलही रिसीव्ह करत नाहीये. त्याला काय झालंय? तो तुमच्याच घरात त्या अस्मिता सोबत असेल ना. त्याला प्लीज माझे कॉल रिसीव्ह करायला सांग, नाही तर मला भेटायला तरी सांग. आमच्या दोघांची भेट घडवणार असं काहीच. आता ती म्हणत असते. जेव्हा हे सगळं काही ती बोलते ना, तेव्हा मात्र प्रियाचं डोकं फिरलेलं असं. प्रिया ऑलरेडी आपलं स्वतःच कातडं कसं वाचवायचं याचा विचार करत असते. त्यातच तिला आता या साक्षीने कॉल केल्यामुळे ती म्हणत असते की तुम्हाला तुमचं काय करायचं आहे ना ते करा. मी आता कोणाच्या मदतीला धावणार नाहीये, कोणाला मदत करणार नाहीये, असं देखील प्रिया म्हणत असते. आणि मग त्यानंतर आता बाहेरून विमल आवाज देते. विमलने आवाज दिल्याबरोबर आता लगेचच प्रिया तिच्या मुख्य भूमिकेत म्हणजे सुभेदारांच्या धाकट्या सुनबाईच्या भूमिकेत येते, कारण तिला ते नाटक तर कंटिन्यू करावं लागणार असतं आणि यासाठी ती काही करायला तयार असते. आणि म्हणूनच ना ती आता पटकन बाहेर जाते आणि सगळ्यांना नाश्ता वगैरे देत असते. पण तेवढ्यातच ना तीच या मोबाईलवर सारखे मेसेज येत असतात की साक्षी काहीतरी करायला. हो, साक्षीने मेसेज केलेला असतो आणि साक्षी जेव्हा मेसेज करते ना, तेव्हा मात्र आता साक्षीला इकड नाही म्हणत असते की ओके ठीक आहे, बघते मी, काहीतरी प्रयत्न करते. इकडे मात्र प्रियाच डोकं काम करत नसतं, कारण तिला कळत नसतं की सचिनला बाहेर पाठवायचं तरी कसं. दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन हे समोरासमोरच असतात. सायली आता म्हणत असते की ठीक आहे या. मग आता अर्जुन तिला म्हणत असतो की आपण संध्याकाळी भेटूया, पण ना तो तिला आता एक मेसेज करतो. तो मेसेज ना तो तिला बघायला सांगतो आणि तो नेमका मेसेज ना आता इथे असणाऱ्या या प्रियाने बघितलेला असतो. हाऊस वाकून बघते आणि म्हणत असते की अच्छा, आता तर म्हटला होता की संध्याकाळीच भेटूया, मग आता पुन्हा काय मेसेज केलाय नक्की? या दोघांच्यात चालले काय आता? ही लोक जण बाहेर रेस्टॉरंटमध्ये भेटून करणार काय आहे? आणि त्या रेस्टॉरंटचं नाव गार्डन असं होतं. हे सुद्धा तिने बघितलेलं होतं. मग आता प्रिया विचार करते, ही ती चांगली संधी आहे या संधीच सोनं करायला. हो, हे दोघेही जण गार्डन रेस्टॉरंटमध्ये जात आहेत ना. मग आपण सुद्धा शीलाना तिथेच पाठवूया. मग ती आता साक्षीला मेसेज करते. साक्षीला सांगत असते की गार्डन रेस्टॉरंटमध्ये जा आणि तिथेच मी सचिनला सुद्धा पाठवते. तू एक काम कर, सचिनला मेसेज कर आणि मीही त्याला सांगते इकडून जायला. मग तर झालं. मग आता साक्षीला सुद्धा बरं वाटतं की चला, प्रिया आपल्याला इतकी मदत करत आहे. मग ती आता सांगत असते की ठीक आहे, मी तुझं काम करते, कारण साक्षीने सांगितलेलं असं की कधी तुला मदत लागली ना तर मी तुला मदत करायला तयार आहे, पण या वेळेला तू मला मदत कर. म्हणूनच तिने आता अशा पद्धतीने बदला घ्यायचा ठरवलेलं असतं. इकडे आता ती हे सगळं मुद्दामून करत असते जेणेकरून हे सगळं काही अस्मिताच्या अंगावर येईल आणि ही लोक या सगळ्याचा विचार सोडून म्हणजे प्रियाच्या मागे लागायच सोडून सचिनचा विचार करतील. आणि अस्मिताचा सुद्धा असं तिच्या डोक्यात असतं आणि त्यामुळे आता सचिन आणि साक्षीच अखेर आहे. हे प्रकरण तिला सगळ्यांसमोर आणायचं असतं आणि यासाठी तिच्या मनामध्ये नुसते लाडू फुटत असतात. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं सचिन अस्मिताला फसवत असतो आणि त्याच वेळेला
त्याला नुकता मेसेज आलेला असतो साक्षीचा की मला बाहेर येऊन भेट नाही तर बघ मी काय करेन, तू जिथे राहतोयस ना ते सगळं मला माहिती आहे आणि तिथे येऊन मी तमाशा करेन असं देखील आता तिने सांगितलेलं असतं. ती जेव्हा ही सगळं मेसेजमध्ये सांगते तेव्हा आता खूपच जास्त तो घाबरलेला असतो, पण घरातून बाहेर तरी कसं पडायचं हा मुख्य प्रश्न त्याच्यासाठी असतो. कारण समोरच ना आता अस्मिता बसलेली असते. तेवढ्यातच तिथे आता प्रिया आलेली असते आणि प्रिया आता तिथे येऊन सचिनला मुद्दामून बाहेर पाठवण्यासाठी काहीतरी कारण देते आणि म्हणत असते की अस्मिता, तुझे काही सप्लिमेंट्स आणायचे होत्या आणि त्या सप्लिमेंट्स आणायला जरा पाठवतेस का सचिनला. मग आता सचिनला बाहेर जायचं असतं आणि तो निमित्त शोधतच असतो. त्यातच प्रियाने चांगलं आयत कोलीत दिलेलं असतं. अस्मिता म्हणत असते, कोणते सप्लिमेंट अश्विनने दिले दाखव. पण आता प्रिया अस्मिताला म्हणते की आता आपल्याला कळणार आहेत काग ते सप्लिमेंट. अस्मिता नाही कळणार का आपल्याला, तो आणल्यानंतरच आपल्याला काहीतरी समजेल. मग आता सचिन जो आहे तो मात्र आता म्हणत असतो की बरं झालं या प्रियान माझं काम केलं. आणि त्यानंतर मात्र दुसरीकडे आता जी अस्मिता असते ती आता प्रियासोबत बाहेर जाते, कारण रियाने तिला सांगितलेलं असतं की चल मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे आणि मग ती तिला बाहेर घेऊन जाते. दुसरीकडे आता हा पटकनच बाहेर जायला निघतो, कारण त्यालाही जाऊन पटकन आता त्या साक्षीला भेटायचं असतं. कारण साक्षी त्याला ब्लॅकमेल करत असते. त्याच रेस्टॉरंटमध्ये आता नेमकी सायली गेलेली असते आणि सायली अर्जुनची वाट बघत असते. अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं की मी येतोय म्हणून, पण आता अर्जुनला इथे क्लायंट आलेला असतो. त्यामुळे अर्जुन त्या क्लायंटमध्ये बिझी असतो. त्यामुळे अर्जुनला बरोबर त्या लोकेशनला पोहोचता येत नसतं. सायलीला तो मेसेज करतो की बायको सॉरी पण मला उशीर होतो आहे. मग आता सायलीला ऑर्डर समोर आलेली असते, तिची कॉफी. मग आता सायलीला ती ऑर्डर कॅन्सल करायची असते, कारण एकटीला तिथे बसून तिला कॉफी काही घ्यायची नसते आणि म्हणूनच ती म्हणत असते की मला नकोय कॉफी. आणि तेवढ्यातच ना साक्षी आणि सचिन त्याच हॉटेलमध्ये भेटतात. साक्षीने मास्क लावलेला असतो, गॉगल लावलेला असतो, जेणेकरून तिला कोणी ओळखायला नको हाच त्या मागचा तिचा उद्दिष्ट असतो. आणि तसंच ती आलेली असते. आणि इकडे मात्र आता अर्जुन हा सायलीचा मेसेजेस बघत असतो. सायली म्हणत असते की अजून किती वेळ लागणार आहे, पण अर्जुनने आता सायलीला सांगितलेलं असतं की सॉरी पण मला यायला जमत नाही आहे, कारण तो आता एका क्लायंट सोबत एका मीटिंगमध्ये फसलेला असतो आणि त्यामुळे त्याला वेळेवर पोहोचता येत नसतं. मग दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की अर्जुन आता त्याच्या या दुसऱ्या केसमध्ये बिझी असतो, म्हणूनच तो तिथे वेळेवर पोहोचू शकत नसतो. तो आता सायलीला सांगतो की सॉरी मला यायला उशीर होणार आहे, त्यापेक्षा तू घरी निघून जा. आणि त्यामुळेच आता सायली म्हणते की एकटीच कॉफी पिणार आहे, म्हणूनच तिला पार्सल रिटर्न करायचं असतं. तर दुसरीकडे आता त्याच रेस्टॉरंटमध्ये सचिन आणि साक्षी आलेले असतात. सचिन आणि साक्षी इतक्या दिवसानंतर भेटलेले असतात, म्हणून तो तिला आता भेटल्यानंतर मिठी मारतो आणि तिला अगदी जवळ घेतो. आता त्यांचं टेबल वगैरे ठरलेलं असतं. त्या टेबलवर आता दोघेही जण जाऊन बसतात आणि जेव्हा त्याच टेबलवर दोघेही जण जाऊन बसतात ना, आता तिथेच त्या समोरच्या टेबलवर ना सायली बसलेली असते आणि सायलीच काही इतकं लक्ष नसतं. सायली मात्र तिच्या याच्यामध्येच गुंतलेली असते. तिला आता विचार करण्यासारखी गोष्ट असते की तिला पटकन तिकड निघायचं असतं आणि यासाठी ती आता ऑर्डर कॅन्सल करण्याच्या धावपळीत असते. पण तिकडे आता दोघही जण येऊन नेमकी बसलेले असतात आणि इथे सचिनलाही साक्षी म्हणत असते की तू असं का करतोस, प्रत्येक वेळेला मी तुला किती कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण तू माझे कॉलही रिसीव्ह करत नव्हतास, तू असं का करतोस. तू जर एक जरी फोन नाही उचललास ना तरी माझ्या काळजाचा ठोका चुकतो. मी तुला काय म्हणते कळतं का तुला. मग आता तो सुद्धा प्रेमाचं खोटं नाटक करत असतो. दुसरीकडे मात्र आता मॅडम तुमचं पार्सल हे कॅन्सल होऊ शकत नाही, तुम्ही वाटल्यास आमच्या मॅनेजरशी बोला.
असं तो जो वेटर आहे तो मात्र सायलीला सांगतो. मग आता सायली त्या मॅनेजरशी बोलायला म्हणून काउंटरवर जाते आणि ती सांगत असते की सॉरी पण मला आता कॉफी घेता येणार नाही, कारण मला ना जायचं आहे अर्जंटमध्ये आणि मला त्यांच्यासोबत ही कॉफी शेअर करायची होती, तेही येत नाहीयेत. पण आता तो मॅनेजर जो आहे तो म्हणतो की सॉरी पण तुम्हाला ती कॉफी घ्यावीच लागेल असं बोलत असतो. तो म्हणूनच आता सायली म्हणत असते की ठीक आहे, मग ती आता ती कॉफी घ्यायचं ठरवते. पण दुसरीकडे मात्र आता इकडे जी सचिन आणि साक्षी दोघेही जण बसलेली असतात ना, तेव्हा ना साक्षीच लक्ष जात साक्षीच्या समोर ना एक माणूस बसलेला असतो आणि तो साक्षीकडेच पाहत असतो. मग साक्षीला डाऊट येतो की हा माणूस आपला खोटो वगैरे तर काढत नसेल ना, कारण ना ती सचिनशी बोलण्यात गुंग असते. पण तिचं ना आजूबाजूला लक्ष असतं. इकडे मात्र आता सायलीला न जाणते पण होई ना काही झालं तरी ती कॉफी प्यावीच लागते, कारण आता तिने ऑर्डर केली म्हटल्यावर. तिकडे आता साक्षी आणि सचिन जे आहेत ते मात्र आता बोलत असतात आणि त्याच वेळेला आता सचिन हा साक्षीला म्हणत असतो की हो मला सुद्धा तुझ्याशिवाय करमत नाही पण मी तरी काय करू. मग आता साक्षीच्या आजूबाजूला लक्ष असतो. तो समोरून माणूस जो आहे ना तो कंटिन्यू साक्षीकडे बघत असतो. मग साक्षीला असा डाऊट येतो की या माणसाचा काही चूक नेम तर नाही ना, हा माणूस आपल्यावर लक्ष ठेवून आहे म्हटल्यावर याने फोटो वगैरे काढला नसेल ना असं साक्षीला वाटत असतं. म्हणून साक्षी विचारले असता तर आम्ही ती एकूण लोकसंख्येच्या दृष्टीने अमेरिकेमधील सर्वात जवळील खाजगी कुरिअर उपलब्ध आहेत. आता सायली सचिनचा आणि साक्षीचा फोटो तर काढते आणि लगेचच ती घरी जायला निघते, कारण ती स्वतः हादरलेली असते. साक्षी जिवंत आहे पण तिच्या अखेर इथे असणाऱ्या या सचिन सोबत आहे ही गोष्ट तिच्या मनाला कुठेतरी खात असते. तिला आता त्रास होत असतो पण तरी सुद्धा ना ती हे सगळं काही बघते. तर साक्षीची नजर सुद्धा समोर गेलेली असते आणि तिने सुद्धा आता सायलीला बघितलेलं असतं. पण सायली आता घरी जाते आणि सगळ्यांना सचिनच साक्षी सोबत अखेर असल्याचं सांगते. घरात सगळ्यांनाच धक्का बसतो. तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य आलेला असतो. अर्जुन आणि चैतन्य म्हणतो की तू खरंच त्याला बघितलं आहेस का तिच्यासोबत. हो मी खरंच बोलतीये, 101% तोच होता तिच्यासोबत असंही आता सायरी म्हणत असते. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.